श्री स्वामी समर्थ. एक गरीब माणूस असतो. तो नेहमी सगळ्यांकडे भिक्षा मागायचा. एक दिवस तो एक दरवाजा ठोकवतो आणि आतून एक लेडीज बाई दरवाजा खोलते. तो म्हणतो, "बाई भिक्षा दे, मला भूक लागली खूप." ती रागाने येते आणि त्याच्या थोबाडीत मारते. त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो, "मी काय केलं? मी भीकच मागत होतो ना, माझ्या मुलाबाळांना पाहिजे म्हणून तेच मागत होतो. मी का मला मारलं?" मग तो तसाच वाईट वाटतं, तो निघून जातो. तसाच घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याची पत्नी विचारते, "काय आणलं? थोडंफार काय आणलंस तर मी जेवणाला लागते, काहीतरी करते ना," अशी ती म्हणते. तो आपल्या पत्नीच्या थोबाडीत मारतो. ती म्हणते, "मी काय केलं? मी फक्त काय आणलं असेल तर द्या बोलले, काहीतरी बनवीन मी." ठीक आहे. तिलासुद्धा वाईट वाटतं आणि ती जेवणाच्या रूममध्ये जाते. तिथे गेल्यानंतर तिचा मुलगा येतो. "आई, मला भूक लागली आहे, मला जेवायला दे." तो म्हणतो, "मला खूप भूक लागली, जेवायला दे." ती मुलाच्या थोबाडीत मारते. मुलगा म्हणतो, "मी काय केलं? मी तर जेवणच मागितलं. आईने मला का मारलं?" मग तो बाहेर निघून जातो. बाहेर जातो आणि एक कुत्रा येतो. त्याला भूक लागते. मग तो भूक-भूक करतो ना, म्हणून तो कुत्र्याला दगड मारतो फेकून. दगड मारल्यानंतर कुत्रा पळत सुटतो. पळतो तो जातो, बाजारात शिरतो कुत्रा. बाजारामध्ये शिरल्यानंतर एका बाईच्या पायाला चावतो. तो पण भुकेलेला असतो. त्या बाईच्या पायाला चावल्यानंतर ती ओरडत राहते. सांगायचा उद्देश हा की जिच्या पायाला चावला ती कोण होती? तीच बाई जिने त्या भिकाऱ्याला, म्हणजे गरीब माणसाला थोबाडीत मारलं होतं. तो भिक्षा मागायला गेला होता. नाही द्यायचं तर नाही द्यायचं, मारायचं कशाला? सांगायचा उद्देश हा की कर्माची फळं फिरत फिरत शेवटी आपल्याला भोगावी लागतात. तो कुत्रा जाऊन तिलाच चावला. हे तिच्या कर्माचं फळ होतं. म्हणून असे कर्म करू नका. तुम्हाला जमलं तर द्या, नाही तर कोणाला देऊ नका. पण असं एखाद्याचा अपमान करू नका. वाईट वाटतं ना. श्री स्वामी समर्थ.